श्री दत्तगुरू संस्थेचा वर्धापन दिन, सर्वसाधारण सभा संपन्न। कोगनोळी येथे सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणारी कोगनोळी दत्तगुरू संस्थेचा 8वा वर्धापन दिन व वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली। मल्लिकार्जुन आडी मठाचे मठाधिपती शिवानंद स्वामीजी यांचे दिव्य सानिध्य लाभले। स्वागत व प्रास्ताविक कुमार पाटील यांनी केले। अध्यक्षस्थानी दत्तगुरू संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन खोत होते। जनरल मॅनेजर सागर बाळीकाई यांनी विषय वाचन केले। कोगनोळी व परिसरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करून यश प्राप्त मिळवलेल्या गुणवंत व्यक्तींचा तसेच विक्रमी ऊस उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांचा सत्कार केला। माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी दत्तगुरू संस्थेच्या गरुड भरारीचे कौतुक करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या। प्रसन्न कुमार गुजर म्हणाले, खडतर प्रवास आणि अथक कष्टातून संस्थेला सुरुवात करून यशस्वी पद्धतीने चालविले आहेत। सचिन खोत म्हणाले, सभासद ठेवीदारांच्या पाठिंब्यामुळेच संस्था उभी राहिली असून संस्था फक्त कोगनोळी पुरती मर्यादित न राहता परिसरात देखील विस्तार झालेला आहे। कोणत्याही सभासद किंवा ठेवीदारांना संस्थेविषयी शंका असेल तर त्यांनीही त्वरित आपल्याशी संपर्क साधावा, त्यांच्या शंकांचे निरसन केले जाईल। ठेवीदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही। दत्तगुरू संस्थेची वाटचाल मल्टीस्टेटकडे असेल असे सांगितले। शिवानंद महास्वामीजी यांनीही मनोगत व्यक्त केले। यावेळी संस्थेचे सहसंस्थापक निलेश खोत, व्हाईस चेअरमन बाळासाहेब मिरजे, सुजय पाटील, दत्तकुमार पाटील, वैभव पाटील, केडी पाटील यांच्यासह परिसरातील विविध सेवा संस्थाचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, दत्तगुरू पतसंस्थेचे सर्व अधिकारी व कर्मचारी, ग्रामस्थ, महिला उपस्थित होते। आभार अक्षय अब्दागिरे यांनी केले। स्वाभिमानी रयत क्रेडिट सोसायटी कोगनोळी। ठेवीवर आकर्षक व्याजदर, कमीत कमी कागदपत्रात जलद कर्ज उपलब्ध, कर्जावर कमी व्याजदर, सोने तारण कर्ज, होम लोन, वाहन कर्ज, शेती कर्ज, इन्शुरन्स व्यवस्था, महिला बचत गटासाठी कर्ज यासह अन्य सेवा सुविधा उपलब्ध आहे। एक वेळा अवश्य भेट द्या। स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोळी। मराठी शाळेच्या समोर कोगनोळी, तालुका निपाणी।